नमस्कार, मी जीएसटी कन्सल्टंट प्रकाश पाटील। आज आपण पाहणार आहोत सेक्शन 35 ऑफ सीजीएसटी ऍक्ट 2017। सेक्शन 35 नुसार जो कोणी माणूस जीएसटी मध्ये रजिस्टर आहे त्यांनी त्याच्या प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला, म्हणजे जिथे आपण जीएसटी रजिस्ट्रेशन घेतो त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस मेन्शन करतो, त्या प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला काही रेकॉर्ड मेंटेन करणे गरजेचं आहे। आणि तो रेकॉर्ड म्हणजे त्याचं प्रोडक्शन जो काही करतोय किंवा प्रोडक्शन ऑफ गुड्स करतो त्या गुड्सचा रेकॉर्ड मेंटेन त्यांनी करायला पाहिजे। इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लाय करतोय त्याचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन करायला हवा। स्टॉक्स किती आहे त्याच्या फॅक्टरीमध्ये तो रेकॉर्ड त्यांनी मेंटेन करायला पाहिजे। इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतलेलं आहे, किती युटिलाइज केलेलं आहे, किती बॅलन्स आहे त्याचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन करायला पाहिजे। त्याबरोबरच आउटपुट टॅक्स त्याला किती भरायचा आहे, त्याची लायबिलिटी किती पेबल आहे, किती पेमेंट केलं आहे याचा देखील रेकॉर्ड त्याला मेंटेन करायचा आहे। याबरोबरच प्रत्येक जो वेअरहाऊसचा ओनर असतो त्या वेअरहाऊसच्या ओनरनी तो जीएसटी मध्ये रजिस्टर असू द्या किंवा नसू द्या त्याला देखील हा रेकॉर्ड कंपल्सरी मेंटेन करावा लागतो। जसं की कंझायनरचे डिटेल, कंझायनरचे डिटेल, कोणतं मटेरियल आहे, किती मटेरियल माझ्याकडे आलं, किती मटेरियल गेलं आणि किती मटेरियल स्टॉकमध्ये हा रेकॉर्ड देखील त्याला कंपल्सरी मेंटेन करावा लागतो। त्याचप्रमाणे हा सगळा रेकॉर्ड सेक्शन 36 नुसार तुम्हाला जवळपास 7.5 वर्ष मेंटेन करावा लागतो, ठेवावा लागतो। मेंटेन करावा लागतो म्हणण्यापेक्षा ठेवावा लागतो म्हणजे काय, जर 22-23चा फायनान्शियल इयरचा आपण विचार केला त्याची डेडलाईन अॅन्युअल रिटर्न फाईल करायची डेडलाईन होती 31 डिसेंबर 2023। 31 डिसेंबर 2023 पासून 72 मंथ्स म्हणजे 6 वर्ष आणि मागचे 1.5 वर्ष असं 7.5 वर्ष तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे। पण जर तुमची एखादी शोकॉज नोटीस असेल किंवा एखादं लिटिगेशन चालू असेल तर ते लिटिगेशन संपेपर्यंत तुम्हाला तो कंपल्सरी रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे। जीएसटी संबंधित जर तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कधीही संपर्क करू शकता। मी प्रकाश पाटील, तुमचा मित्र, जीएसटीचा पेन किलर।